नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, आजचा आपला टॉपिक आहे गॅदर आणि शीरिंग्स। गॅदर हा प्लेटचाच प्रकार आहे। प्लेट्स पाहिल्या आपण, खूप साऱ्या प्रकारच्या प्लेट्स पाहिल्या, बॉक्स प्लेट, नाईफ प्लेट, इन्व्हर्टेड बॉक्स प्लेट, इन्व्हर्टेड नाईफ प्लेट, सिंपल प्लेट। तर ह्या प्लेट टाकताना कसं आपण अर्धा इंच, 1 इंच, 1.5 इंच, 2 इंच अशा कापड आतमध्ये दाबून ह्या प्लेट्स तयार करत होतो। तर गॅदर हे कापड दाबून तयार नसते करत, तर ह्या जमा करून म्हणजे प्लेट सुद्धा जेव्हा आपण टाकतो तेव्हा तो कापड जमाच करत असतो। मोठा कापड असलेला आपण त्याच्यात प्लेट्स टाकून त्याला कमी करत असतो। गॅदर्स पण तोच प्रकार आहे, फक्त याला काय करत असतात की मशीनची शिलाई मारायची आणि त्याला जमा करायचं, आणि ते विथ प्रॅक्टिकल आपण पाहणार आहोत। चला तर मग कापडावर अशा पद्धतीने 2 शिलाया मारून घ्यायच्या। ह्या 2 शिलायांमध्ये अर्धा ते पाऊण इंचची काय म्हणते अंतर ठेवायचं, आणि अशा पद्धतीने मी पहिली शिलाई मारून ठेवलेली आहे आणि दुसरी शिलाई कंप्लीट करत आहे। आणि ही शिलाई जिथे एंड होते तिथे धागा खूप मोठा असा ठेवायचा, लांब धागा ठेवायचा। विद्यार्थी मैत्रिणींनो, हे बघा आपले शिलाई मारून झाले आहेत आणि 5 नंबरची शिलाई घ्यायची आहे, ही मोठी शिलाई। आणि मी जाणून 2 रंगाचा धागा घेतलेला आहे, म्हणजे आपल्याला हे धागे समजले पाहिजे ह्याच्यासाठी। तर विद्यार्थी मैत्रिणींनो, हे बघा अशा पद्धतीने मी हे 2 शिलाया मारून घेतल्या। या 2 शिलायांमध्ये 1 ते पाऊण इंचचं अंतर आहे आणि ही 5 नंबरची शिलाई मारलेली आहे। आणि त्याच्यानंतर जे शेवटचे धागे आपण सोडलेले आहेत त्यांना असं उकलून ठेवायचं। खालचा आहे बॉबिन केसचा धागा आणि वरचा आहे सुईचा धागा। तर ह्या वरचा जो सुईचा धागा आहे हा मी काळ्या रंगाचा घेतला आहे आणि खालचा बॉबिनचा हा कापडाच्या रंगाचा घेतला आहे। हा धागा वरचा जो आहे याला असं जमा करत जायचं, हळूहळू हळूहळू असं करून हे जमा करायचं। थोडंसं व्यवस्थित करायचं, कारण धागा पण नाजूक असतो आपला, धागा तुटला नाही पाहिजे। आणि हे अतिशय सुंदर असं दिसतं। हे याचा उपयोग फ्रॉकचं योकमध्ये, स्लीव्जमध्ये सौंदर्य वाढवण्यासाठी केला जातो। आणि बऱ्याचशा याच्यामध्ये आपण पाहतो की प्लेट्स म्हणजे कापड दाबून आपण करतो, आणि हे जे शिरिंग आहे हे असं हे जमा करून, हे बघा हे असं तयार होईल। आणि याला असं हे करून मग याच्यावर पक्की शिलाई मारायची असते आणि मग नंतर हे धागे काढून घ्यायचे असतात। हा धागा तुटला नाही पाहिजे आपला। अशा पद्धतीने हे आपलं तयार झालं। ही झाली पहिली लाईन। बघा किती मोठा कापड होता आणि जमा करून तो किती छोटा झाला, किती कमी झाला। तर हे अशा पद्धतीने हे, आणि डिझाइन तुम्हाला दिसत आहे याच्यामध्ये। याला फ्रॉकच्या खालच्या घेरांमध्ये सुद्धा याला डेकोरेशनसाठी वापरतात, किंवा स्कर्टमध्ये सुद्धा खाली फ्रिल वगैरे तयार करायसाठी, छोटीशी लेस तयार करायसाठी सुद्धा याचा वापर केला जातो। अशा पद्धतीने हे बघा, ही झाली आपली पहिली लाईन। आता दुसरी लाईन सुद्धा आपण तशीच करून घेऊ। दुसऱ्या लाईनचा वरचा सुईचा धागा त्याला तसंच जवळ। तर हे बघा अशा पद्धतीने आपली दुसरी लाईन कंप्लीट होत आली आहे। याला असं जवळ करून घ्यायचं। हे बघा, आता इतक्या जवळ आपण प्लेट टाकू शकतो का? शक्य आहे का इतक्या जवळ प्लेट टाकणं?
म्हणून हे मशीनच्या सहाय्याने, शिवणयंत्राच्या सहाय्याने 5 नंबरची शिलाई मारायची आणि ह्याला असं धाग्याने ओढून घेतात आणि त्याच्यानंतर मग याला पक्की शिलाई मारून इथून पक्की शिलाई याच्यावरून हे करून घेतात। याला व्यवस्थित असं जमा करायचं व्यवस्थित अंतरावर आणि मग याच्यावर पक्की शिलाई मारतात। तर विद्यार्थी मैत्री, अशा पद्धतीने आज आपण गॅदर आणि शिरिंग कशा पद्धतीने करतात हे पाहिलं। हे बघा, इतकं सुंदर हे गॅदर्स तयार होतात। याच्याबद्दल काही शंका असतील किंवा काही प्रश्न विचारायचे असतील तर मला ग्रुपवर नक्की विचारा। थँक्यू।